नमस्कार, मी मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसाच मसाला पापड घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचा ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती आपण एक पॅन ठेवलेला आहे। या पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर लगेच पापड सोडायचं आहे आणि अशा पद्धतीने चिमट्याच्या साहाय्याने त्याला प्रेस करायचं आहे, म्हणजे आपला पापड वाकडा होणार नाही। आणि लगेच दुसरी बाजू पण पलटून घ्यायची। जर का एकाच बाजूने तळलं तर ते वाकू शकतं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे चिमट्याच्या साहाय्याने हा पापड यामधलं जे तेल आहे ते काढून घ्यायचंय। आणि तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने पापड आपला सरळ राहिलेला आहे, कारण इथे आपण पसरट भांड्याचा वापर केलेला आहे। तर इथे आपला एक पापड तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने दुसरा पापड सुद्धा मी तळून घेते। इथे आपले पापड तळून तयार आहेत। आता एका डिश मध्ये मी हा पापड काढून घेतलेला आहे। यावरती आपल्याला सुरुवातीला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा त्या पूर्ण पापडावरती पसरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता कांदा घातल्यानंतर इथे मी टॅमॅटो सुद्धा अशाच पद्धतीने स्प्रेड करून घेत आहे। आता या टॅमॅटो मधले ज्या बिया आहेत त्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपला टॅमॅटो जास्त ओलसर राहणार नाही। टॅमॅटो स्प्रेड केल्यानंतर आता इथे मी चाट मसाला स्प्रेड करून घेत आहे। तर सगळ्या पापडावरती आता आपल्याला चाट मसाला स्प्रेड करून घ्यायचा आहे, म्हणजे साधारण आपल्याला अर्धा चमचा इथे चाट मसाला वापरायचा आहे। चाट मसाला नंतर आता आपण इथे मिरची पूड स्प्रेड करून घेत आहोत, म्हणजे लाल तिखट। आणि आता हे लाल तिखट पण आपल्या पूर्ण पापडावरती अशाच पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यावरून बारीक अशी शेव स्प्रेड करून घ्यायची आहे। शेवेमुळे पापडाला छान टेस्ट येते। तर आता मी या पापडावरती बारीक शेव स्प्रेड करून घेते। पूर्ण पापडावरती आपल्याला ही स्प्रेड करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता शेव सुद्धा आपली छान अशी स्प्रेड करून झालेली आहे। आता यावरून आपल्याला फ्रेश अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा मी थोडीशी शेव स्प्रेड करून घेत आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त हॉटेलमध्ये मिळतो अगदी तशाच चवीचा आपला मसाला पापड तयार आहे। लहान मुलांना खूप आवडतो। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉईन करा।